नमस्ते. आज आम्ही चाललो आहोत पानशेत डॅमला. पूर्ण मे मध्ये कुठेच गेलो नव्हतो, मुलांना कुठे फिरायला नव्हतं नेलं, तर म्हटलं चला आज जाऊन येऊया. सगळेजण मामा वगैरे आलेत आणि माझी मुलं अशी धरून आम्ही सगळेजण चाललो आहोत. आणि असंच मामींनी म्हणजे डेलच्या मम्माने त्याला कसं छान मेकअप केलं बघितलं का. सुंदर क्लिप्स लावल्यात, त्याचे केस विंचरले, त्याची पोणी घातली आहे. आपण आपल्या लेकरांचं पण एवढं छान नाही आवरणार तेवढं त्यांचं ह्यांनी छान आवरलं आहे. आणि त्यांची छान रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ते त्याची काळजी घेत आहेत. आम्ही आत्ता पानशेत डॅमला चाललो आहोत आणि आत्ता थोडासा शॉर्टकट रोडने निघालो आहे, कारण लॉंग कटने फार उशीर लागेल. पावसाचं वातावरण आहे, पाऊस येण्याची चिन्ह दिसत आहे, पण पावसातच फिरण्यात मजा असते. आणि पूर्ण मे महिना गेला पण आम्ही कुठेच गेलो नव्हतो. म्हटलं यावेळेस तरी आता आलेत सगळेजण तर जाऊयात. तर आम्ही चाललो आहोत. आहे सिंहगड, अगदी समोरच आहे आणि पावसामुळे मस्त क्लायमेट झालं आहे. मे मध्ये पाऊस पडणं हे आश्चर्यच आहे आणि खूप छान व्ह्यू दिसतोय. जवळ गेल्यावर याच्यापेक्षा अजून चांगला दिसेल. हा पूर्ण सिंहगड आहे, तिथले टॉवर वगैरे सगळं दिसत आहे. हा आहे खडकवासला डॅम. पावसामुळे भरपूर पाणी वाढलेलं आहे डॅमचं. आणि आज शनिवार रविवार खूप गर्दी असते, पण शक्यतो आज विशेष नाही आहे, त्यामुळे रोड रिकामा आम्हाला सापडला आहे आणि त्यामुळे आम्ही लवकरच पोहोचू. आम्ही आत्ता खडकवासला पार करून पुढे आलो आहे आणि म्हणजे आम्हाला तेच क्लायमेट पाहिजे होतं. मस्त पाऊस येतो आहे आणि आत्ता सिंहगड दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण पूर्ण इतकं धुकं आहे की तो झाकला गेला आहे आणि छान वातावरण झालं आहे. मस्त वाटत आहे अशा वातावरणात, म्हणजे खरंच पावसाळा आहे. आणि सिंहगड थोडा थोडा दिसत आहे, पण धुकं इतकं पडलंय ना की त्या धुकामुळे तो सिंहगड दिसत नाहीये. ही आहे आमची डेला. डेला हे ती रोडला पळेल. अस्मिता से हाय. हे आमच्या मामी आहेत, म्हणजे डेलाची मम्मी. आणि ही माझी आई आहे आणि हे माझे मामा आहेत. आणि आरवला आवडत नाही व्हिडिओला फेस करायला, त्यामुळे तो लपून बसतोय. ठीक आहे, नको दाखवूस नको दाखवूस. त्याला फोटो काढणं व्हिडिओ अजिबात आवडत नाही. ए धर तिला स्वीटी. आम्ही फायनली पानशेत डॅमवर पोहोचलो आहे. आत्ता तर आपण थोडंसं ब्रेकफास्ट सकाळी विशेष केला नव्हता, म्हणून आत्ता भजी आणि झुणका असं ऑर्डर केलं आहे. घरी काय रेग्युलर जेवतोच आपण, पण म्हटलं आता व्हेज असल्यामुळे झुणका वगैरे आवडतं. तर आज पाणी थोडंसं कमीच आहे त्या मानाने, पण पावसामुळे थोडंसं पाण्याची लेवल वाढली आहे. डेलासाठी ऑर्डर केलं आहे अळणी सूप आणि राईस, कारण घरी तिला पाहायला कोण नव्हतं, त्यामुळे तिलाही घेऊन आलो आहोत आम्ही. आणि आम्ही बाकी सगळ्यांनी झुणकाच ऑर्डर केलं आहे. आता खाऊन झाल्यानंतर आम्ही बोटिंग करणार आहोत. आत्ता गर्दी नाही आहे, कारण सॅटरडे संडे नसल्यामुळे विशेष रश नाही आहे. ते उलट एक छान आहे, मस्त व्ह्यू दिसत आहे. त्याच्यावर टाकलं ना. अस्मिता पण झुणका खाणार आहे. असं टाकलं येस ना. डायरेक्ट बाउलच भरलं. मग काय खाणार आहेस? भजी खाणार आहे, बटाटा भजी.
मी इथे आल्यानंतर बटाटा भजी, झुणका आणि कोथिंबीर वडी ऑर्डर केली होती आणि ती आली आहे. आम्ही आता छान एन्जॉय करत आहोत. तुम्हीसुद्धा खायला या. आळू वडी, कोथिंबीर वडी आणि झुणका आणि मस्त पावसाळ्यामध्ये बटाटा भजी. आरवला खूप घाई झाली आहे, त्याला खूप भूक लागली आहे. हे घ्या आरव. अशा प्रकारे आमचं सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि मामासोबत आहे. मामांचं असं म्हणणं आहे की ताटामध्ये कधीच खरकटं ठेवायचं नाही. ताट धुतल्यानंतर पण स्वच्छ पुसून काढायचं. त्यामुळे मामांनी मला स्पेशल व्हिडिओ बनवायला सांगितला आहे की माझा व्हिडिओ असा घे की सगळ्यांनाही समजलं पाहिजे की अन्न वाया घालवायचं नाही. जेव्हा मी एक संस्था चालवते आहे तिथल्याही ज्येष्ठ नागरिकांना सांभाळताना अन्न वाया जाता कामा नये असं त्यांचं क्लिअर म्हणणं आहे आणि नक्कीच आम्ही त्यांना फॉलो करू. आणि याच्या पुढे आमच्या ताटामध्ये कोणताही अन्नाचा कण शिल्लक राहणार नाही. आणि जे कोणी व्हिडिओ बघतायत त्यांनीही नक्की फॉलो करा मामांना. धन्यवाद. आम्ही पानशेत डॅमवर आलो आहोत आणि पाणी खूप कमी झालेलं आहे. काही बोटिंग बंद आहे, स्पीड बोट वगैरे. आम्ही मोटार बोटमध्ये बसत आहोत. मोटार बोट म्हणजे जी समोरनं येते ना ती मोटार बोट आहे. तर आम्ही मोटार बोटमध्ये बसणार आहोत. मामा मामी नाही आले कारण ते घाबरतात आणि मामींची एन्जिओप्लास्टी झाल्यामुळे त्यांना इच्छा नव्हती की परत त्रास होईल किंवा काय, म्हणून आम्ही त्यांना घेतलं नाही. माझ्या आईला पण आवडत नाही बोटिंग आणि मामांनाही आवडत नाही. त्यामुळे सगळेजण गाडीत बसलेत वरती. आम्ही आत्ताच जेवण करून खाली आलो आहोत. मी नाही आपटणार. अस्मिता चालली आहे, प्रियंका आणि आरव. अशा प्रकारे आम्ही बोटिंग करायला आलो आहोत. पाणी खूप कमी असल्यामुळे पाण्याची लेवल खूप कमी दिसतीये, पण पाऊस भरपूर पडल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखं पानशेत डॅम भरून वाहून निघेल. आम्ही पोहोचलो आहोत फायनली. हाय गाईज. सो आम्ही बसलो इथे बोटची वाट बघत. अजून काय सांगू. आमचा आरो बसलाय. रिलॅक्स वाटत आहे एकदम. पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट झालेली आहे आणि पॉझिटिव्ह वाइब्स पूर्ण वाटत आहे. एकदम शांतता, फ्रेश वाटत आहे पाण्याकडे बघितल्यावर. आम्ही एवढ्या वरती ऑफिस आहे म्हणजे तिकीट घर, आणि तिथून एवढं चालत चालत स्टेपने आलो आहोत. आता जाताना पुन्हा एवढं चढून जावं लागणार आहे. हाय, आम्ही फायनली पानशेत डॅमवर आलो आणि तसेच बोटिंगवर पोहोचलो आहोत. मामा मम्मी आई कोणीही आलं नाही. म्हणलं चला, कारण त्यांच्या एजनुसार ते घाबरतात. अरे आगाऊपणा करू पडतात. इकडे बस, चल जागेवर, असं नाही बसायचं. फायनली चालू झाली आहे बोट. केवढा मोठा डॅम व्ह्यू दिसत आहे. पुढे आरव बसला आहे आणि त्याच्यात पाऊस चालू झाला आहे. मस्त वाटत आहे. केवढा मोठा डॅम व्ह्यू आहे, जणू काय समुद्र एवढा अमाप. बस किती मस्त वाटतं. बोट चालू झाली आमची. छान एन्जॉय करतोय आम्ही आणि आम्हाला जसं पाहिजे तर तसं पाऊस पण येतोय आणि मस्त मज्जा वाटते पावसामध्ये भिजायला. आणि एवढं अमाप पाणी, अगदी असं वाटतं पाण्यात बुडावं.
फायनली आमची ट्रिप संपली आणि खूप छान एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी. फक्त एवढंच झालं की जेव्हा आम्ही बोटिंग करत होतो तेव्हा पाऊस सुरू झाला आणि जो आम्हाला हवा होता आणि भिजल्यानंतर मग परत इच्छा नाही झाली थांबायची, त्यामुळे आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. थँक्यू.